हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लवचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव भाग 71. सोनियो ओ सोनियो, तुम्हें देखता हूँ तो सोचता हूँ बस यही, तुम जो मेरा साथ दो, सारे गम भुला के जी लूं मुस्कुरा के जिंदगी. गाणं सुरू झालं आणि त्याची भेदक आणि नशिली नजर तिच्या हृदयाच्या आरपार होऊ लागलेली. जणू त्याचे डोळे तिला त्याच्या मनाची अवस्था सांगू पाहत होते. तू दे दे मेरा साथ, थांबले हात, चाहे जो भी हो बा, तू बस दे दे मेरा साथ, तू बस दे दे मेरा साथ. त्याच्या त्या अस्वस्थ आणि खोल नजरेत पाहताच त्याच्या मनाच्या तळात किती उलथापालथ चालली आहे याची तिला कल्पना आली. आणि तिला मात्र त्या नजरेचा सामना करता येत नव्हता. तत्क्षणी तिला मात्र काहीतरी आतमध्ये खोल सलू लागलेलं. तो तिची साथ मागतोय, म्हणजे की तिला द्यायला जमणारच नव्हती. या विचाराने तिच्या मनात किती उलथापालथ होत होती ते ती शब्दात सांगू शकतच नव्हती. तिनं त्याच्या नजरेला नजर देणं अखेर टाळलं आणि वैजू आणि सिद्धार्थ डान्स करत होते त्यांच्याकडे स्मित करत पाहू लागली. तर कधी एकटीच साईडला बसलेल्या शुभ्राकडे पाहून स्मित करत होती. एका अशा वळणावर ती उभी होती जिथं तिचं आयुष्य तिला त्याच्यापासून दूर न्यायला आलेलं आणि ती हतबल झालेली. तरीही तिची एक नजर पुन्हा एकदा शंतनूवर येऊन थांबली, जो की तिने त्याच्याकडे पाहण्याची वाट पाहत असावा. I get this feeling now, I cannot wait no longer, I know your love will keep me happy, will keep me stronger. I get this feeling now, I cannot live without you, I know your love the only one so true. राहों में तन्हा हूँ, साथ ले चलियो, संग तेरे सफर पूरा करू. पुन्हा त्याच्या नजरेने प्रश्न केला आणि पुन्हा आपसुकच तिची नजर थोडी खाली वळली. आता तिला फक्त शंतनूची मान आणि खांदाच दिसत होता, पण मनाने मात्र ती कन्फ्यूज झालेली. त्याला आत्ताच सगळ्या गोष्टींची कल्पना द्यावी का? पण मग आजचा त्याचा दिवस तिला स्पॉइल करायचा नव्हता. त्या क्षणाला मात्र तो चिडला. त्याने सरळ तिच्यासोबत डान्स करणंच थांबवलं. कंटाळा आला असेल तर राहू दे मीरा, काही जबरदस्ती नाहीये डान्स करण्याची, म्हणत सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला ते गाणी बंद करूनच. त्या क्षणाला मीराला मात्र अगदीच वाईट वाटलेलं. अरे या शंतनूला काय झालं? वैजू सिद्धी डान्स करायचे थांबले, शुभ्रा तर उठून उभी राहिली. मीरा, अगं शंतनूला काय झालं? तुम्ही भांडलाय का? शुभ्रा म्हणाली. नाही, असं काहीच नाहीये. मीरा, जा ना बघ त्याला काय झालंय, मगापासून मूड खराब आहे त्याचा, सिद्ध म्हणाला. अरे पण मलाच कळेना तो असं का वागतोय. तिला थोडं कळलं असूनही ती असं बोलली. बोलून सगळं क्लिअर होतं मीरा, आणि तू मघाशी त्याला तू गिफ्ट आणलं असं सांगायचं सोडून माझं नाव कशाला घेतलं? तो तिच्या कानात सिद्धार्थ तिच्या कानात येऊन बोलला. अरे पण आपण दोघांनीही. ओहो मीरा, जा ना आता त्याच्याशी बोल जा. आता ही नाही बोललीस तर उगाच गैरसमज वाटेल. पण झालंय काय सिद्ध? वैजूनं विचारलं. त्यांच्यातला मॅटर आहे, बघतील ते दोघं. मीरा, तू जातेस का आता? मीरा तिथेच स्तब्ध झालेली सिद्ध तिला पुन्हा म्हणाला तशी होकारार्थी मान हलवत त्याच्या रूममध्ये ती जायला निघाली. त्याच्या रूममध्ये ती असं पहिल्यांदा जात होती. तो गॅलरीमध्ये जाऊन उभा होता.
ती दबक्या पावलांनी तिथं त्याच्या मागे येऊन थांबली आणि तिची येण्याची चाहूल त्याला न सांगताच लागली. मीरा, कशाला आलीस? काहीच गरज नाही. आय थिंक आता हे जबरदस्तीचं नातं होत चाललंय. शंतनू, अरे तुझा काहीतरी गैरसमज झालाय. काय झालंय तुला? माझा गैरसमज झालाय मीरा? माझा? मलाच विचारते आहेस मला काय झालंय? तू अशी का वागत आहेस? पाहिलंस का जरा? मला हर्ट होतंय आता यार हे. म्हणत तो मागे वळला आणि तिला एकदम खांद्याला पकडून बाजूला घेतलं आणि भिंतीजवळ आणत भिंतीत रेटलं. मी काय वागले सांगच मग तू. तुला आता मला भेटावं बोलावं वाटतच नाहीये? माझ्या नजरेला नजर मिळवायची ही लाज वाटते? सांग ना. तुला कंटाळा आलाय का माझा? संपलंय का प्रेम? का ते प्रेम नव्हतंच, बस आकर्षण होतं? का आता दुसरं कोणी आवडतंय? आणि तसं असेल तरीही आत्ताच सांग हा मीरा, कारण मी कोणाच्याही मागे लागत नसतो. तो शब्दांवर जोर देऊन असा तुटक बोलत होता आणि आता मात्र तिचे डोळे अश्रूंनी भरले. तुला असं वाटतंय की मला दुसरं कोणी आवडतंय? तर ठीक आहे, तसं समज. ती रडवेली होऊन म्हणाली. मीरा, नाऊ इट्स हर्टिंग यार. तो पॅनिक होऊन तिला जरा ढकलत म्हणाला. मग असं वाटलं कसं तुला? मी काही बोलत नाही याचा अर्थ का मी खुश आहे? माझं आयुष्य एका क्षणात 90 अंशावरून 180 अंशात फिरलं. मी काय करू? कोणाला सांगू? तूच सांग ना. तुझा आजचा दिवस स्पॉइल नाही करायचा म्हणून बोलायचं नव्हतं, पण तू तर काहीही बोलू लागलायस शंतनू आणि मला हर्ट होतंय. मीरा, तो भाऊक हाक मारत म्हणाला आणि ती भरकन त्याच्या विरुद्ध दिशेने वळली आणि पुढे बोलू लागली. हो, मी बंद करणार होते उद्यापासून तुझ्याशी बोलणं. मला नाही माहित माझं काय भविष्य आहे, पण त्यासाठी तुला नाही ना आशेला लावू शकत मी. सतत तुझाच विचार करते की तुला कसं दुखावू. माझ्यासाठी तरी सोपं आहे काही शंतनू. माझ्या घरात आता माझं काहीही चालणार नाही. बाबा त्यांच्या मतावर ठाम आहेत. 12वी झाली की ते माझं लग्न करून टाकतील. माझ्याकडे पर्याय काय आहे सांग ना, तुला विसरण्याशिवाय. ए मीरा, काय म्हणालीस? तू मला विसरणार आहेस? खरंच? म्हणत त्याने तिला स्वतःकडे वळवलं आणि पुन्हा भिंतीच्या बाजूला घेऊन गेला. मीरा, असं काही एक करणार नाहीयेस तू. तुला माझी शपथ आहे. काही झालं तरीही तू फक्त माझी आहेस हां, आणि मी हे होऊच देणार नाही. काय माझ्यासाठी करिअर पणाला लावणार आहेस का तू? वेडा बनू नकोस शंतनू. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. माझा नाईलाज आहे इतकंच. आता नसतात होत सगळ्यांची स्वप्न पूर्ण, मग त्याला काय करायचं? ती नजर बाजूला वळवत दुःखी कष्टी होत म्हणाली. तसं त्याने तिची हनुवटी तर्जनीने उचलली आणि स्वतःकडे तिचा चेहरा वळवत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मी माझी स्वप्न पूर्ण करत असतो हमीरा. मला बाकीच्यांचं माहीत नाही. लक्षात ठेव, जी वस्तू आणि व्यक्ती माझी नाही मी त्यांच्या मागे लागत नसतो, आणि जी माझी आहे तिला मिळवल्याशिवाय सोडतही नसतो. दोघांची क्षणभरासाठी झालेली नजरानजर आणि दोघांचंही इतकं जवळ असणं बोलण्याच्या ओघात लक्षात आलं नसलं तरी आता मात्र दोघांनाही कल्पना आली होती. तिची हनुवटी अजूनही त्याच्या बोटांच्या आधारावर होती. लक्षात येताच दोघांचेही हार्टबीट्स एकदम वाढले. श्वासातील गरम वाफा उफाळून वर येत आहेत असं काहीसं वाटत होतं. दोन्हीही तन्मनात कसलीशी उलथापालथ चालू होती. त्याची नजर आता तिच्या डोळ्यांवरून खाली थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर गेली आणि तिच्याही ते लक्षात आलं. तसं तिच्या चेहऱ्यावर भीती दाटू लागली, कारण त्याने आज खरंच किस केलं तरीही तीही त्याला रोखू शकणार नव्हती, अशी तिची अवस्था झालेली. शंतनू, पुढे काही बाही बोलायला तिनं तोंड उघडलेलं, एवढ्यात त्याने तिचे ओठ त्याच्या ओठांनी बंदिस्त करून टाकले. तसं एका गोड शिरशिरीने तिचे पूर्ण रोम भरून गेलं. तिला आता बोलताच येत नव्हतं. तो हळूवार तरी उत्कटपणे तिच्या ओठातील मधुरस पीत होता. ती त्याला थांबवायचा, दूर ढकलायचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या ओठांचा तो मऊ स्पर्श एक क्षणाला तिनेही त्याला प्रतिकार करणं थांबवलं. एक क्षणाला थांबून बाजूला होत त्याने तिच्याकडे पाहिलं आणि ब्लश करणारी ती एकदम त्याच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट बिलगली. त्यानंही तिला आणखी जवळ ओढत तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. काही क्षण तो तिला कडल करत होता, तिला बाजूला होऊ देत नव्हता
आणि त्याच्या मिठीतून तिला बाजूला व्हायला जमत नव्हतं. क्षणाक्षणाला विरघळवणारी त्याची मिठी तिलाही सोडवणं कठीण होत होतं. पण बाहेर ते सगळे आणि ते दोघेच असे आत लक्षात येताच मीरा भानावर आली. शंतनू मात्र तिच्यात अगदी हरवत निघालेला. त्याला आपण कुठे आहोत याचाही विसर पडू लागलेला. त्या ओघात अनकंट्रोल होऊ लागलेला पाहून मीराने त्याला जोरात हलवलं. शंतनू, स्टॉप! काय करतोयस? बाहेर सगळी आपली वाट पाहत असतील. तिचा प्रश्नार्थ पण ब्लश करणारा चेहरा विचारत होता आणि त्याने एकदम डोळेच मिटले. आय एम सॉरी. तो पुन्हा डोळे उघडून गिल्टी चेहऱ्याने तिच्याकडे पाहत म्हणाला आणि पाहतच राहिला. तो क्षण हातातून जाऊ द्यावा असं त्याला काही वाटत नव्हतं. ते पूर्णतः बाजूला नव्हते, पण अजूनही एकमेकांच्या जवळ होते. एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आणि एवढ्यात डोरमधून एक आवाज आला. शंतनू, व्हॉट यू बोथ आर डुईंग हिअर अँड हू इज शी? त्याच्या आईचा आवाज ऐकून शंतनू एकदम बाजूला झाला आणि मीराही घाबरून त्या दिशेने पाहू लागली. आता तू इथं का आली आहेस? शंतनू आईला तिथं अनपेक्षितपणे आलेली पाहून वैतागून बोलला. का यायचं का नाही? माझ्या मुलाचा बर्थडे आहे, त्याला नाही काही वाटत, पण मला वाटतं ना. आणि बर्थडे दिवशी चांगला एन्जॉय चाललाय की तुझा. ती हसत म्हणाली. तसं शंतनूने उपहासानेच त्याची मान भलतीकडे वळवली. बाय द वे, हिला कुठंतरी पाहिलंय मी. कुठं पाहिलंय बरं? त्या मीराकडे पाहत म्हणाल्या आणि डोक्यावर जोर देऊन आठवू लागल्या. ओ, ती ब्युटी कॉन्टेस्ट जिंकलेली ती तूच ना? म्हणजे तू याच्यासोबत आहेस म्हणून सायलीने तिथं गोंधळ केला होता. सायलीला का सोडलं तू शंतनू? तिच्यात आणि माझ्यात कधीच काही नव्हतं. तू उगा जोड्या जुळवू नकोस, शंतनू चिडत म्हणाला. अरे तुझ्या बाबांचीही तीच इच्छा होती ना. चक्क लाडक्या बाबांची इच्छा मोडतो आहेस. बरं सोडते. हॅपी बर्थडे बेटा. आई बळत शंतनूला जवळ येत बोलली आणि त्याच्या कपाळावर तिने किस केला. त्याने तर तिला हातही लावला नाही. नाही थँक्यू म्हणाला. उलट उपहासाने सुस्कारा मात्र सोडला. काय ग नाव म्हणालीस तुझं? मी विसरले. मीरा सुभाष. मीरा सुभाष. अगं हे शिकायचं वय आहे तुमचं. या वयात तुम्ही अशा पार्ट्या आणि हे असं इतक्या पुढचं वागता. आणि काय ग, घरी माहिती आहे का हे? त्यांच्या अशा बोलण्यावर मीरा घाबरली आणि शंतनूकडे पाहू लागली. तू मला बोलायला लावू नकोस हा. तुला तिला बोलायचा अधिकार नाहीये. मुळात तुला इथं कोणी बोलावलं? त्याने आवाज चढवला. शंतनू, माइंड युअर लँग्वेज. मी तुझी जन्मदाती आई आहे मी. तेच तर दुःख आहे. तो भलतीकडे मान वळवत अस्पष्ट बोलला. काय म्हणालास शंतनू? तू या बाहेरच्या मुलीसमोर तुझ्या आईशी असं बोलतो आहेस? पहिली गोष्ट, मी कित्येकदा बोललोय, पण तू विसरली असशील तर पुन्हा सांगतो, मी तुला आई मानत नाही. आणि दुसरी गोष्ट, मीरा बाहेरची नाहीये, ती माझी आहे. माझं प्रेम आहे तिच्यावर. प्रेम? आई त्याच्या ह्या बोलण्यावर मोठ्याने हसली. या वयात कळतं का प्रेम शंतनू? तुम्हा मुलांचा नाही, या वयाचाच हा प्रॉब्लेम आहे. या वयात प्रेम नाही, फक्त आकर्षण असतं. आम्ही हे चुकलो म्हणून तुला सांगते आहे. मीरा, तू अजूनही इथे उभी आहेस. अगं तुझे बाकीचे मित्रमैत्रीण गेलेत, हवं तर तू जाऊ शकतेस. हो शंतनू, बाय म्हणत मीरा जायला निघाली तसा शंतनूने तिचा हात पकडला. 1 मिनिट मीरा, तू थांब थोडं, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आणि तू तिला जायला कसं सांगू शकतेस? तुला काही अधिकार नाहीये हा. शंतनू, इट्स ओके ना, तू बोल अंड्रेशीचा, मी येते. थांब मीरा, तो म्हणाला आणि तिचा तो हातच सोडत नव्हता. शंतनू, मला लेट होईल रे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ती बारीक तोंड करून म्हणाली. तसं नाखुशीने डोळ्यांची उघडझाप करत नाईलाजाने तो तिला म्हणाला. कीप इन टच मीरा, आय एम टेलिंग यू. तिला एकदा जवळ घेऊन तो तिच्या कानात हळूच म्हणाला. त्याच्या बोलण्यावर तिने फक्त मान हलवली आणि ती बाहेर आली. ती बाहेर हॉलमध्ये आली. पाहते तर खरंच तिथं कोणी नव्हतं. या वैजू आणि शुभ्र गेल्या सुद्धा. बापरे, हा सीत सुद्धा गेला की काय? मनाशी म्हणत ती बाहेर धावली. पाहते तर तो बाईक जवळ तिची वाट पाहत होता. ओ सीत, किती घाबरले, मला वाटलं तू गेलास. ती त्याच्या जवळ धावत येऊन म्हणाली. तुला सोडून मी असा जाईन का? मला ती बाई नाही आवडत म्हणून बाहेर आलो. चल आता लेट होईल. शंतनूशी नीट बोललीस का? पण नीट बोलणं झालंच नाही. एवढ्यात त्याची आई आली ना. बरं चल, बस पटकन, मी देईन त्याच्याशी तुझी भेट घालून, ओके? तो बाईक स्टार्ट करत म्हणाला. थँक्स सीद म्हणत ती त्याच्या मागे बसली आणि बाईक गेट बाहेर पडली.
आईच्या अचानक येण्यामुळे मीरासोबत बोलायचं राहून गेलं याचा शंतनूला रागच आलेला. तिला गेटमधून बाहेर पडलेला पाहून तो आणखीनच चिडत आईच्या दिशेने वळला. आजचा पार्ट इथंच संपलाय. आजचा पार्ट कसा वाटला हे कॉमेंट्समधून कळवायला विसरू नका. आणि कथा आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.